कडे आलो होतो आणि आज मला गावाकडूनच जायचं होतं पोलीस स्टेशनला. आता गावाकडं आहे म्हणजे तर मला स्वयंपाकाची किंवा डब्याची वगैरे काहीच टेन्शन नाही. तर मी आज आरामानं उठलो. मी उठेपर्यंत आईनं माझा डब्बा वगैरे करून घेतली. मी तयार होऊन निघालो आणि आज वातावरण गावाकडं म्हणजे असं सगळीकडेच पाऊस पडायसारखं होतं. आभाळ आलं होतं. तर मी असं सगळीकडून पॅक होऊन मी गेलो पोलीस स्टेशनला. आता माझं पोलीस स्टेशन तर सगळ्यालाच माहीत आहे ग्रामीण नांदेड पोलीस स्टेशन आहे म्हणून. इथं आल्याच्यानंतर माझा पॉइंट तर कुठं नव्हता लागलेला. पण मला सरांनी सांगितलं होतं, की एक रजिस्टर आहे ते तुला कंप्लीट करायचं म्हणून. तर मग मी तेच करायला बसलो. आता बाहेर कुठं जाण्यापेक्षा हे काम आपल्यासाठी चांगलंच आहे. आता हे रजिस्टर नेमकं कशाचं आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण जाऊ द्या हे तुम्हाला समजत नाही. तर दुपार झाली होती तर मग मी जेवण केलं आणि जेवण केल्याच्यानंतर थोडा वेळ बसलो आणि पुन्हा माझं काम करायला सुरुवात केलं. आता रजिस्टर पूर्ण तर करणं होत नाही, पण जेवढं होतंय तेवढं तरी आपल्याला करणं भागच आहे म्हणून मी तेच लिहायला सुरुवात केलं. सुरुवातीला मला काही समजत नव्हतं, पण जेव्हा आपण एकच काम कंटिन्यू करत असतो, तेव्हा हळू आपल्याला बऱ्यापैकी समजत असते. आता संध्या पार झाली होती आणि आभाळ पण आलं होतं. त्यासाठी मी रजिस्टर ठेवलं बाजूला आणि निघालो गावाकडं जाण्यासाठी. मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. अर्ध्या वाटेमध्येच पाऊस पडायला सुरुवात झाला. तर मी माझी स्कूटी रस्त्याला लावलं आणि एका ठिकाणी गॅरेजमध्ये जाऊन उभा टाकलो. आता मला वाटलं की लवकर जाईल म्हणून, पण पावसामुळं मला पुन्हा लेटच झाला होता. तर काही नाही असो जाऊ द्या. आणि मी माझी 2 दिवसाखाली चावी बहिणीच्या इथं विसरलो रूमची. त्याच्यामुळं मला पुन्हा आज तिच्या गावाकडं जावं लागलं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.